26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी भाषण दिले. माननीय राष्ट्रपती, आदरणीय सदस्य आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 26 जानेवारी 1950 हा पवित्र दिवस आहे, जेव्हा आपले संविधान पूर्णपणे अंमलात आणले जात आहे आणि भारताचा पुनर्जन्म स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर उभे राहण्यास मनापासून प्रेरित आहे. हा दिवस आपण शतकानुशतके वाट पाहत होतो. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या साखळ्या तुटल्या आहेत आणि आता आपण स्वतःचे नशीब बनवणारे आहोत. संविधान सभेत दीर्घ विचारविनिमय केल्यानंतर आपण आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतिबिंबित करणारा एक दस्तऐवज तयार केला आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित संविधान आज आपण साजरा करतो. पण हा उत्सव केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने एक नवीन सुरुवात आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, या नवीन प्रजासत्ताकासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीशी जोडणे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील माझ्या शेवटच्या भाषणात, ज्याला काही लोक अराजकतेचे व्याकरण म्हणतात, मी स्पष्टपणे इशारा दिला होता की जर आपण सामाजिक आणि आर्थिक असमानता नष्ट केली नाही तर आपण विरोधाभासांच्या जीवनात प्रवेश करू. आज संविधानाची अंमलबजावणी होत असताना मी पुन्हा सांगतो, राजकारणात आपण एक माणूस एक मत आणि एक मत एक मूल्य हे तत्त्व स्वीकारू. परंतु जर समाज आणि अर्थव्यवस्थेत असमानता कायम राहिली तर ही लोकशाही पोकळ ठरेल. आपण स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचा अपमान करू, ज्यांनी आज आपल्याला देण्यासाठी आपले प्राण दिले. गांधीजी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि लाखो अज्ञात योद्ध्यांचे बलिदान आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य केवळ ध्वज फडकवून नाही, तर प्रत्येक नागरिकाला सन्माननीय जीवन देऊन मिळवता येते. नवीन प्रजासत्ताकासमोरील आव्हाने अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर करणे. आपल्या समाजातील जाती व्यवस्थेने शतकानुशतके लोकांना विभागले आहे. श्रेष्ठतेची भावना, अस्पृश्यतेचा शाप आणि श्रेणीबद्ध असमानता यामुळे काहींना उंचावले आहे आणि लाखो लोकांना अपमान आणि गरिबीत ढकलले आहे. दलित, आदिवासी आणि उपेक्षित गट शतकानुशतके शिक्षण, मालमत्ता आणि आदरापासून वंचित आहेत. आर्थिकदृष्ट्या देखील जमिनीचे असमान वाटप, जमीनदारी व्यवस्था आणि औद्योगिक विकासाचा अभाव यामुळे लाखो लोकांना दारिद्र्य रेषेखाली ठेवले आहे. संविधानात आपण कलम 14 ते 18 पर्यंत समानतेचा अधिकार हमी दिला आहे. कलम 17 अस्पृश्यतेला गुन्हेगार ठरवते आणि अनुसूचित जाती